लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। उमरखेड बस डेपोतून पोफाळीच्या शाळकरी विद्यार्थ्यांची बस आलीच नाही। चिमुकले शालेय विद्यार्थी बस स्थानकात ताटकळत बसल्याने बेहाल। यवतमाळच्या उमरखेड स्थानकावरून पोफाळी येथील शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज सायंकाळी 6:30च्या दरम्यान असणारी एसटी बस 8 वाजेपर्यंत आलीच नाही। त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे बेहाल झाल्याचं दिसून आलं। चौकशी कक्षातील कर्मचाऱ्यांना विचारलं असता त्यांनी सुद्धा उडवाउडवीची उत्तर दिली। विद्यार्थ्यांसहित प्रवाशांना सायंकाळी 5 वाजल्यापासून जवळपास 3 तास ताटकळत बसावं लागलं। सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सर्व शालेय विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती कमी असते। त्यातल्या त्यात बस स्थानकाचा भोंगळ कारभार असल्यामुळे विद्यार्थ्यांना उमरखेड बस स्थानकात ठाण मांडून बसावं लागलं। सदर बस स्थानकात बस पोफाळी कारखाना येथील माजी सरपंच आनंदराव बर्डे यांनी स्थानिक पत्रकारांना फोन करून तात्काळ बस स्थानक येथे बोलावून घेतलं असता आमचे ग्राउंड रिपोर्टर सिद्धार्थ दिवेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी बोलून 10 ते 15 मिनिटात बस उपलब्ध करून दिली। त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी आभार व आनंद व्यक्त केला। यावेळी आनंदराव बर्डे, धम्मदीप लोमटे, योगेश खंडाळे, कलमुळा, सीमा सोळंके, सुलताना शेख अली, आम्रपाली ढोले, किसन देशमाने तरोड, तुकाराम जाधव पोफाळी, अक्षय पुरी, बालाजी तालंकर, दत्ताराव खंडाळे कळमुला, भोकरणाबाई खंडाळे, बाळू चौधरी इत्यादी प्रवाशांसह शालेय विद्यार्थी ताटकळत बसले होते। किती वाजतापासून तुम्ही येता? आणि डेली गाडी असते रोज? आज काय म्हणाले मग? आज कशामुळे गाडी नाही? अडचण दुसरी विद्यार्थ्याला विडावडीचे उत्तर देणं चुकीचं आहे ना। आपण सर्व विद्यार्थी या 5 वाजल्यापासून आहे, आता 8 वाजत आहेत। सरपंच साहेब, आपण काय म्हणू शकता या विषयावर? आजचाच विषय नाही, त्याचा विद्यार्थ्याचा दररोजचा विषय आहे। उमरखेडचे एसटी डिपो कोणत्याही प्रकारचे विद्यार्थ्यासाठी दखल घेत नाही। सकाळी नाही रे, संध्याकाळी 5 वाजल्यापासून 10 मिनिटाला आले, 5 मिनिटाला आली, फुलावर आली, अर्धा तासाला आम्हाला बेजारी करे। डेपोमध्ये गेलो, 10 मिनिटात गाडी आहे, 10 मिनिटात गाडी अशी म्हणाली, पण 10 मिनिटात गाडी असं म्हणाले तो। 10 मिनिटात गाडी आहे, आता 8 वाजले तरी अजून गाडी लागली नाही। आपण काही जेवले का? तुम्ही सगळे जेवले काही? आम्हाला पुन्हा हे करत येतं, जेवण केले नाही, जेवण केलं आणि आम्हाला काय झालं तर जबाबदार कोण राहणार आहे याची आम्हाला सांगा। आता उद्या जर बसला आली उद्या आम्ही रोडवर बसतो। उद्या शाळा होणार आहे सकाळी, उद्या सकाळी शाळा आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।